हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. तर आज आहे ह्या वर्षाचा शेवटचा दिवस, म्हणजेच 31 डिसेंबर. शेवटचा दिवस आणि अवघे काही तास उरलेत. तर आजच्या दिवशी व्हिडिओ काढणार नव्हतो, असं जस्ट वॉक करत होतो. पण असं चालताना खूप काही विचार यायला लागलेत की हा वर्ष कसा गेला आहे, एवढ्या लवकर संपला पण. आत्ता आला आणि आत्ता लगेच संपला पण. सो तेच विचार करतोय, वॉक करतोय. तर बघा, तर मित्रांनो, तर गाईज आज ना की खूप काही आठवतंय मला ह्या वर्षी. काही काही झालंय आणि काही काही नाही झालंय, आणि खूप काही शेअर करूशी वाटतंय. ह्या वर्षी मला खूप खूप चांगले लोक भेटलेत, खूप केअर करणारे, सगळं सांभाळून घेणारे लोक भेटलेत. आणि ज्यांनी ज्यांनी म्हणजे कसं सांगू, असं शब्द आठवत नाही आहेत मला. पण ह्या वर्षी माझ्या लाईफमध्ये खूप नवीन लोक आले, खूप सांभाळून घेतलं, खूप केअर केली, सगळ्या गोष्टी हे केले. म्हणजे छान वाटलं. खूप लोकांची नवीन साथ भेटली. आणि ह्या वर्षी खूप अप्स अँड डाऊन्स आले, पण सगळे दिवस खूप छान होते. हा वर्ष खूप आनंदाचा गेला आहे मला. आणि काही नाही, बघता बघता NCC संपली, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. सगळे मित्र मैत्रिणी ज्याच्या त्याच्या करिअरमध्ये जे ते सगळे लांबावले, सगळे ज्याच्या त्याच्या क्षेत्रात गेलेत. आणि खूप म्हणजे काय म्हणतात ना, मला शब्द आठवत नाही आहे. बट छान होता हा वर्ष. 2025 खूप खूप छान गेला मला. बट तर काहीच रोजच्या ठिकाणी आपण बसलेलो आहे आणि बघू शकता चंद्र किती सुंदर आलाय, आणि आज खूप मोठा पण आहे. तर छान वाटतंय चंद्राला बघत. असं थांबलो आहे, म्हणजे बसलो आहे नाही का, एकदम छान वाटतंय. काही नाही गाईज, हा वर्ष तर संपतोय नाही का, अवघे काही तास राहिलेत हा वर्ष संपायला. तर काही नाही, ज्यांनी ज्यांनी माझी साथ दिली, जे चांगले लोक होते माझ्या आयुष्यात, त्यांना थँक्यू बोलायचं आहे. आणखी काय बोलणार आहे. इथून पुढं कायम आपण एकत्र राहू, सोबत राहू अशी आशा करतो. आणि काही चुकलं असेल तर क्षमा मागतो. माफ करा मला, चुका तर काही. हां, तुम्हाला का माफ, म्हणजे तुम्हाला का सॉरी म्हणतो मी, मला माहीत नाही. आणि जस्ट म्हणताय ठीक आहे, सॉरी रख लो मेरा. तर आणखी काही नाही, खूप छान होता 2025. आता अवघे काही तासामध्ये 2026. काहीतरी संकल्प घेतला पाहिजे आपण ह्या 2026मध्ये. काहीतरी करून दाखवलं पाहिजे, काहीतरी एम पाहिजे, काहीतरी नाही का, म्हणजे पाहिजे की, म्हणजे विजन क्लिअर पाहिजे की ह्या 2026मध्ये हे मिळवायचंच आहे. एकदम म्हणजे फाडून टाकायची आहे गाईज या 2026मध्ये मस्तपैकी. प्रत्येकाला सरकारी नोकरी पाहिजे. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये सक्सेस पाहिजे ह्या 2026मध्ये, असं संकल्पना बघा. तर 2025मध्ये असे भारतामध्ये खूप असे वाईट प्रसंग पण घडलेत नाही का. जसं की पहलगावमध्ये अटॅक, परत एअर इंडिया, परत महाकुंभमध्ये पण खूप सारे लोक आपले गेलेत. आणि असे भरपूर इन्सिडेंट झालेत नाही का. म्हणजे त्याचं वाईट वाटतं की 2025मध्ये असं झालं आहे. पण एखाद्या वाईट गोष्टीपासूनच नव्याची सुरुवात होते, राईट. तर मग ह्यापुढे असं होणार नाही, ही सगळी जबाबदारी आपली आहे. प्रत्येकाने काहीतरी ध्येय ठेवा. 2026मध्ये चांगलं काहीतरी करायचं बघा. म्हणजे 2026 कसं आपण प्लॅन करतोय ते चांगलं करा. आणखी काय बोलायचं आहे, काही नाही गाईज. हॅप्पी न्यू इयर. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा ब्लॉग आपण इथं सेंड करतोय. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय बाय.